आशाताईंचे अनेक उपक्रम आम्ही आमच्या ठाण्यामध्ये, मीरा भाईंदरमध्ये, मुंबईमध्ये राबवलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेबांवर तर त्यांचा विशेष प्रेम होतं. म्हणजे किंबहुना ज्या ज्या कार्यक्रमाला आम्ही त्यांना बोलवायचं त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचं ते कौतुक करायचे की राज्याला लाभलेला एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा मुख्यमंत्री झालेला आहे. एवढं प्रेम आशाताईंचं त्यांच्यावर होतं. मी स्वतः आशाताईंचा फॅन तर होतोच, परंतु माझे कौटुंबिक संबंध होते मंगेशकर परिवाराशी. मी आशाताईंचे अनेक कार्यक्रम घेतलेले आणि प्रत्येक कार्यक्रम त्या यायच्या, आशीर्वाद द्यायच्या आणि वयाच्या म्हणजे 93व्या वर्षापर्यंत आपल्या गीतातून किंवा आपल्या गाण्यातून रसिकांना, पूर्ण जगभरातील रसिकांना मनमोहित करणाऱ्या आणि एकमेव त्या गायिका होत्या. आणि अचानक काल त्यांचं ब्रेस्ट कॅन्डी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आलं आणि त्यांचा मृत्यू झाला. आणि अचानक आज धाराशिवला आल्यानंतर आम्हाला ती घटना कळली. आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी पण आदरांजली त्यांना व्यक्त केलेली आहे. मी सुद्धा आदरांजली व्यक्त करतो, कारण भविष्यामध्ये अशी व्यक्ती परत जन्माला येणे नाही. आणि आम्ही कृतज्ञ आहोत की त्यांनी ह्या जगासाठी, ह्या देशासाठी आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रासाठी जे काही योगदान दिलेलं आहे, आम्ही खरंच सर्व कृतज्ञ आहोत. खरं टायगर ऑपरेशन सुरू आहे का काय? एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पत्रकारांमध्ये ऑपरेशन टायगर बद्दल माहिती चुकीची आहे. मी आधीही म्हणालो, आताही म्हणतो आणि उद्याही हेच म्हणाल आहे, ऑपरेशन टायगर हे 24 तास 365 दिवस चालू आहे. याचं कारण असं आहे की फक्त खासदार, फक्त आमदार, फक्त जिल्हा परिषद सदस्य, फक्त नगरसेवक किंवा महापौर किंवा उपनगराध्यक्ष वगैरे ह्या पद ज्यांच्याकडे आहे त्यांना आम्ही आमच्या पक्षामध्ये घेतलं म्हणजे ऑपरेशन टायगर आहे असं नाहीच. सर्वसामान्य शिवसैनिक जो बाळासाहेबांच्या विचारांना मानणार आहे, जो एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्तृत्वाला आणि त्यांच्या कामाला सलाम करणार आहे, असा शिवसैनिक जर त्या उभाटा पक्षामध्ये जर त्याचं कुठल्याही प्रकारे त्याला मान मिळत नसेल, न्याय मिळत नसेल आणि तो जर आमच्या पक्षामध्ये आला तर निश्चितपणे आम्हाला आमच्या पक्षामध्ये त्याला घ्यावं लागतं. आणि रोजच्या रोज एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे पक्षप्रवेश चालू आहे. त्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. ऑपरेशन टायगर हे कालही होतं, आजही आणि पुढे चालू राहील. भविष्यामध्ये अजूनही काही त्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. कोण कोण येते ते जरा तुम्ही थोडंसं थांबायला तर हवं. सर, कार्यकर्त्यामध्ये